रोजच्या जेवणात भाज्या ह्या असतातच आणि त्यातही पातळ व सुकी असे भाज्यांचे 2 प्रकार पानाची लज्जत वाढवत असतात. बऱ्याचदा पौष्टिक पालेभाज्या खाण्याचा कंटाळा येतो आणि मग अशा वेळेस जिभेचे चोचले पुरवते ती चमचमीत अशी सुकी भाजी. सुकी भाजी या विशेष सदरात आपण शिकणार आहोत अशाच काही झटपट तयार होणाऱ्या सुक्या भाज्या. आज आपण या सदरात बनवणार आहोत फ्लॉवर व बटाट्याची सुकी भाजी. त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो फ्लॉवर, 2 बटाटे, 1 कांदा, 1.5 चमचा घाटी मसाला, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमच हळद, चवीपुरतं मीठ, ताजी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम एका बाउलमध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी घ्या. या पाण्यात चमचाभर मीठ घाला आणि मग यात चिरलेल्या फ्लॉवरच्या कळ्या घाला व मिठाच्या या पाण्यात 5 मिनिटांसाठी फ्लॉवर भिजवत ठेवा. बऱ्याचदा फ्लॉवरमध्ये अळ्या सापडतात, पण मिठाच्या पाण्यात भिजवत ठेवल्याने हा फ्लॉवर पूर्णपणे स्वच्छ होतो. यानंतर कढईत तेल तापवायला घ्या. तापलेल्या तेलात जिरे, हळद आणि हिंगाची फोडणी करा. फोडणीचा छान सुवास सुटला की लगेचच या तेलात मिठाच्या पाण्यातील फ्लॉवर घाला व तेलावर किमान 5 मिनिटं तरी हा फ्लॉवर सतत भाजत राहा. फ्लॉवर तेलात भाजून घेतल्यामुळे भाजीला खमंग चव येते आणि फ्लॉवरचा उग्र दर्पही पूर्णपणे निघून जातो. फ्लॉवर भाजला की मग यात बटाट्याच्या फोडी घाला व चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. आता यात घाटी मसाला घाला आणि या मसाल्यात भाजी छान एकजीव करून घ्या. लक्षात ठेवा की ही भाजी आपण हाय फ्लेमवरच भाजणार आहोत, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं मसाल्यात ही भाजी सतत परतत राहा. सर्वात शेवटी या भाजीवर मीठ घाला. लक्षात ठेवा की शक्यतो भाज्या पाणी घालून शिजवू नये. टोमॅटो किंवा कांद्याच्या पाण्यातच भाज्या शिजवाव्यात. त्यामुळे आपण सुद्धा फ्लॉवर बटाट्याची ही भाजी वाफेवरच शिजवणार आहोत. आणि एक लहान प्लेट घेऊन अशा प्रकारे ती दाबून भाजीवर ठेवा आणि मगच भाजी शिजू द्या. 4 ते 5 मिनिटात फ्लॉवरचा देठ नरम पडेल आणि बटाटाही पूर्णपणे शिजेल. आता चिरलेली कोथिंबीर भाजीवर पेरा आणि पानात वाढा अतिशय खमंग अशी फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी.